चंदन शिवे सर, बऱ्याचशा कला प्रकारांची तुमच्याकडून मला माहिती ऐकायला मिळाली, पण लावणीबद्दल मला तुमच्याकडून आणखीन ऐकायचंय. 16 सहस्त्र गवळ्याच्या नारी दह्या दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला निघाल्या तर कृष्ण त्यांची थट्टा करायचा. आता तमाशामध्ये कृष्णाची थट्टा दाखवली जाते की मावशीकडून कृष्णाची थट्टा केली जाते, परंतु कृष्ण हा लोकदैवत संप्रदायातला आहे. तो लोकांचा देव आहे आणि हा सगळ्या लोकांमध्ये परिचित असा देव आहे. म्हणून कृष्णाच्या लीला या तमाशामध्ये दाखवत नाहीत, तर कृष्णाच्या क्रीडा तमाशामध्ये दाखवतात. तू ग ऐक नंदाच्या नारी ग, तू ग ऐक नंदाच्या नारी. तू ग ऐक नंदाच्या नारी, अन काल दुपारी यमुनेच्या तीरी ग हा. यमुनेच्या तीरी ग हा. गुण बाई दूत होत्या गवळ्याच्या नारी ग जी जी र जी. कान्हा वाजवितो बासरी ग, कान्हा वाजवितो बासरी. कान्हा वाजवितो बासरी, अन तुझा श्रीहरी वस्त्रांची सारी ग हा. बाई वस्त्रांची सारी ग घेऊन बाई गेला हा कळंबा बरी ग जी जी र जी. किती सोसावी याची मस्करी ग, किती सोसावी याची मस्करी. किती सोसावी याची मस्करी, अन पदराला धरी थट्टा याची भारी ग हा. थट्टा याची भारी ग घाली बाई रिंगाणा रोज येर झाली ग जी जी र जी. तू ग ऐक नंदाच्या नारी ग, तू ग ऐक नंदाच्या नारी. गणेश सर, तुम्ही सुद्धा जाकीर सरांच्या सोबत बरेच कार्यक्रम केलेले आहेत. शंकर महादेवन सर, हिंदीमध्ये तुमचं प्रचंड काम आहे. शैतान सारखा सिनेमा सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्या सिनेमात सुद्धा तुमचं गाणं होतं, ते तुम्ही गायलं होतं. आणि आता येतो आगामी संजय लीला बन्साली यांचा बाजीराव मस्तानी या सिनेमात सुद्धा तुम्ही गाणं गायलेलं आहे. शैतान सिनेमातलं जे गाणं होतं त्याची एक झलक तर मग या मंचावरती आम्हाला ऐकायला आत्ता आवडेलच. चालेल. जोरदार टाळ्या सरांसाठी. क्या बात है. अरे पिंट्याची हंडी फुटली रे, पिंट्या गेला रे गेला. पिंट्याची हंडी फुटली रे, पिंट्या गेला रे गेला. गेला पिंट्या गेला ना, हे गेला पिंट्या गेला ना. अन धावत पळत गेला ना, हे धावत पळत गेला ना. गोविंदा रे गोपाला, हे गोविंदा रे गोपाला.
शिंदे सरांना मध्येच उठवलं नाचायला. तुम्हाला वाटलं असेल ढोलकी वाजवणारा माणूस, पण मी त्यांना नाचायला का उठवलं याचं एक कारण आहे की सरांचा सगळ्यात आवडता सण आहे गोविंदा उत्सव, गोपाळ. आणि आज सुद्धा सर गोविंदाच्या थरासाठी उभे राहतात. बरोबर आहे सर? माहिती माझी? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञान दे तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अरे महाराज याला काय झालं? हो, याला भूत लागलं. भूत लागलं? हो. अरे बापरे, मी पळतो. अरे रे 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 रे. तुम्ही पळू नका. तुम्हाला वाटतंय तसं याला भूत लागलेलं नाहीये. कोणतं भूत आहे? एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडामध्ये 2 भूतांचं वर्णन केलेलं आहे. कोणत्या? एक म्हणजे सुबुद्धीचं भूत हा. आणि दुसरं म्हणजे कुबुद्धीचं भूत. असं? ज्याला सुबुद्धीचं भूत लागतं हा. त्याची उत्तर प्रगती होते, आणि ज्याला कुबुद्धीचं भूत लागतं त्याचा सर्वनाश सत्यनाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एकनाथ महाराज आपल्या भारुडात म्हणतात, काय म्हणतात? अहो भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई. भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई. झाली धडपण करुगत काही, झाली धडपण करुगत काही, झाली धडपण करूगत काही, झाली धडपण करूगत काही, झाली धडपण करुगत काही, झाली धडपण करुगत काही. झाली धडपण करूगत काही, झाली धडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, 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 भूत जबर मोठं ग बाई. हो, माणसाला सुबुद्धी झाली पाहिजे. बरोबर आहे. ज्यांना ज्यांना सुबुद्धी लागली, जे जे षडविकारापासून दूर गेले, अशा लोकांची उत्तर प्रगती झालेली आहे. बरोबर. आजही आपण उत्तरेला ध्रुव तारा पाहतो बरोबर. चकाकताना. तो कशामुळे? कशामुळे? अहो सुबुद्धीच्या भूतामुळे. बरोबर आहे. अहो कल्पना चावला अंतराळ वीर झाली, अंतराळात गेली. कशामुळे गेली? सुबुद्धीच्या भूतामुळे. आणि म्हणून एकनाथ महाराज आपल्या भारुडात म्हणतात, काय म्हणतात? अहो एका जनार्दनी हे भूत, भूत अहो एका जनार्दनी हे भूत, आणि इथं तिथं सदोदित. भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई. हो. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.